आपण डाळ खिचडी बनवतो त्यासाठी बघा, ह्याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतले आणि ह्याच वाटीने आता हे 1 वाटी डाळ घेते. हे सालीवाली डाळ आहे, मुगाची डाळ ही. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते. तर 4-5 पाण्याने मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतले. हे तांदूळ बासमती तुकडा आहे. ही खिचडी मी कुकरमध्ये बनवते. बघा, 2 चमचे तेल घेतले, छोटी वाटी. त्यामध्ये जिरं घालते. जिरं चांगलं फुलले. आता मी 2 कांदे घेतले होते उभे चिरून, बघा ते टाकते. थोडा कढीपत्ता घेतला होता तो टाकते आणि मिक्स करून घेते. कांदा चांगला परतला, त्याच्यावर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते 1 चमचा आणि परतून घेते. त्याच्यात थोडा हिंग घालते. आता 1 टोमॅटो चिरून घेतला आहे तो टाकते आणि त्यावर वाटाणा घालते. बघा, हा वाटाणा फ्रेश वाटाणा आहे आणि चांगला परतून घेते. त्यामध्ये मी हळद घालते. तर त्यावर बघा धुतलेलं तांदूळ आणि डाळ. डाळ ही सालावाली डाळ आहे, मुगाची डाळ आहे. आता ही टाकल्यानंतर परतून घेते. त्यावर मी पाणी घालते. आता बघा, आता चवीपुरतं मीठ घालते. आता कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते कमी आचेवर. 2 शिट्ट्या झाल्यात, मी खाली उतरते. गॅस बंद केला बघा मी. आता कुकर आपला बऱ्यापैकी थंड झाला आहे. मी झाकण काढते. डाळ खिचडी आपली चांगली झाली. त्यावर मी कोथिंबीर हे करते आणि असं मिक्स करून घेते. वरतून असं साजूक तूप घालायचं, मिक्स करायचं आणि खायचं. बघा, ही डाळ खिचडी आपली छान लागते अशी केल्यावर. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.